नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सोनबा एल्वे पानपोईचे थाटात उद्घाटन संपन्न. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने सोनबा एल्वे पानपोईचे ITI कॉर्नर येथे थाटात उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेडचे अध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, जिल्हा संघटक कुमारस्वामी, संस्कार जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रोकडे, जिल्हा संघटक रविकिरण जोंधळे हे मान्यवर उपस्थित होते. समता सैनिक दल मागील 15 वर्षापासून हा उपक्रम राबवत असून यावर्षी सोनबा एल्वे पानपोईचे उद्घाटन थाटात करण्यात आले. या पानपोईसाठी अथक परिश्रम समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष तथा मेजर सुरेश गजभारे, जिल्हा सचिव अविनाश प्रघाने, जिल्हा सचिव आनंद झडते, सैनिक कृष्णा गजभारे, सैनिक सोपान गायकवाड, सैनिक आनंद कांबळे, सैनिक SN हनवते, सैनिक केशव वाघमारे, सैनिक सिद्धार्थ जोंधळे यांनी परिश्रम घेतले. तर आभार प्रदर्शन सुरेश गजभारे यांनी केले. लोक आस्था न्यूज नेटवर्क, नांदेड. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगृहामधले तिन्ही रत्न श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय भीमरावसाहेब आंबेडकर आणि हिंदू मेलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर. आज आम्ही समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना सर्वजण गेल्या 13 वर्षापासून नांदेड शहरामध्ये आणि महात्मा फुले पुतळा, सावित्रीबाई पुतळा या परिसरामध्ये त्यांच्याच पुतळ्याच्या बाजूला सोनबा येवले नावाने पानपोई ज्यांनी या नांदेडमध्ये सुरुवात केली ते असे सुरेशदादा गजभारे आणि त्यांची सर्व टीम. आणि दरवर्षी या ठिकाणी पानपोईचं आयोजन या ठिकाणी होते. नांदेड हे खूप तापमानाचं शहर आहे आणि पाण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर की नाही फिरणारे, येणारे, बसणारे, जाणारे. तर ही सर्व लोक आज मोठमोठाले हॉटेल आहेत, पण त्या ठिकाणी पाणी प्यायला जर कोणी जर आलं तर तोंड वाकडं करतात. पण हे सगळं डोळ्यापुढे ठेवून नांदेडमध्ये एवढी चांगली गोदावरी नदी नांदेडला आहे, पण महानगरपालिका या ठिकाणची जातीवादी ही लोक आणि ही प्रशासन अनेक वर्षापासून या ठिकाणी पानपोई चालू असताना सुद्धा आम्हाला दूरदूरून की नाही टँकरनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी या ठिकाणी गेले 4 महिने म्हणजे उन्हाळ्याचे 4 महिने आम्ही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतो. ते पण पाणी थंड असते, प्युरिफाय पाणी असते. लोक उन्हामध्ये येऊन या ठिकाणी बसतात आणि पाणी पितात. पण हे महानगरपालिकेचं काम होतं. अनेक वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सुरेश दादांची मागणी महानगरपालिकेला आहे की या परिसरामध्ये या ठिकाणी एखादा महानगरपालिकेच्या वतीनं नळ द्यावा आणि या ठिकाणी जे सोनबा येवले नावानी जे पानपोई आहे हे कायमस्वरूपी या ठिकाणी असावी, जनतेची सेवा करण्यासाठी, जनतेला पाणी पाजवण्यासाठी. आणि महानगरपालिका आणि कलेक्टर, नांदेडच्या कलेक्टर प्रशासनाला मी विनंती करतो की सोनबा येवले नावाने या ठिकाणी एक बोर्ड आणि या ठिकाणी जी काही जागा आम्हाला 10 फुटाची लागल, 10 बाय 10 ची जागा लागल, ती सुद्धा महानगरपालिकेने या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. न दिल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. नांदेड मधल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की एक बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं चवदार तळ्याचं सत्याग्रह केलं होतं त्याच पद्धतीनं जे गोड पाणी, चवदार पाणी होतं तेच पाणी या ठिकाणी किती चवदार आहे आणि सर्वांनी या पाण्याचा लाभ घ्यावा, पाणी प्यावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हाताने झालं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. विशेष करून समता सैनिक दल, आमचे भारतीय बौद्ध महासभा सुरेशदादा गजभारे आणि आमचे नवीन जिल्हाध्यक्ष झालेले गायकवाड साहेब आणि रविदादा किरण यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. तमाम बौद्धांचे तीर्थक्षेत्र असलेल्या राजगृहास माझे विनम्र अभिवादन. आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी सोनबा येवले पानपोईचं या ठिकाणी आमचे माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते
आताच उद्घाटन झालं आणि ही पाणपोई नांदेड शहरातील सर्व तहानलेल्या लोकांसाठी, ज्या लोकांना खेड्यापाड्यातून या कामानिमित्त या शहरात यावं लागतं आणि मग त्या लोकांना इथं पाणी पिण्यासाठी पैसे मोजावे लागतात. एखाद्या हॉटेलात गेलं तर तिथं हॉटेलवाले पैसे दिल्याशिवाय पाणी देत नाहीत आणि मग खेड्यापाड्यातून येणाऱ्या गरीब लोकांना इथं स्वस्तात मुफ्तमध्ये आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळावं यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही हा उपक्रम मागच्या 13 वर्षापासून इथं चालू केलेला आहे आणि ही सेवा अशीच अविरत चालू राहील. नांदेड शहरातल्या सर्व पथिकांची, तहानलेल्या लोकांची तहान आम्ही भागवत राहू, एवढी या ठिकाणी अपेक्षा आहे. सर्वांनी या ठिकाणी येऊन थंड पाण्याचा या ठिकाणी आस्वाद घेत राहावा. जय भीम. सर्वप्रथम लोक आस्था या चॅनलचे मी या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. कारण आज आमच्या इथे भारतीय बौद्ध महासभा समता संघाच्या वतीने जी मोफतची अशी शुद्ध पाणपोईच्या या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, त्या उद्घाटनाला आमचे मार्गदर्शक आदरणीय जमदाडे दादा आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गणपतदादा गायकवाडजी हे यांच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आमचा एकच उद्देश आहे, ज्या समाजाला आतापर्यंत कधी पाणी पाजत नव्हते तो समाजात इतर समाजाला पाणी पाजत आहेत, याच्यामध्ये आमचा सगळ्यात मोठेपणा आहे. हे सर्व जे काही झालं ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे झालेलं आहे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम.